शुभ्रा, काय झालं? आजोबा कुठे? आजोबा, अगं बाई, काय झालं बाळा? आधी, अरे काय झालं, काय सांग ना. शांत हो बाळा, शांत हो. श्रीराम श्रीराम. बोल शुभ्रा, बोल. शास्त्री कुटुंबाची वातावरणी पाहिली आणि अण्णा गेले. त्यांच्या अस्थी विसर्जनाला गेलेले सदाशिवजी, वासंती तिच्या मोठ्यात बाळ होतं. शास्त्री कुटुंबाचा अंश शास्त्री कुटुंबात एका मागून एक 3 मृत्यू आणि सगळी धडधाकट माणसं. शांत हो बेटा, शांत हो. तुझी तगमग मी समजू शकतो बाळा, पण हे सगळं घडून गेलं तो भूतकाळ होता. तुला ते आत्ता आठवलं इतकंच. शांत हो, शांत हो. ये बेटा, बैस इथे, बैस. ये बैस बेटा, बैस 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 बाळा, बैस. आजोबा, हे सगळं आठवून माझी ही अवस्था झाली. तुम्ही हे सगळं अनुभवलंय. स्वतःचे वडील, भाऊ, बहिणी, या सगळ्यांचे मृत्यू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. देनूनी त्याचं काय झालं असेल? त्यानंतर पार्वती आणि दिनूची कधीच भेट झाली नाही. तेव्हा काय अवस्था झाली असेल दिनूची? दिनू, बस. कान कैसे ह्या शंकेला नाही जराही
रडू नकोस दिनू. मी आली आहे ना, आता मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. डोळे पुस बघू. मी तुलाच फोन करत होतो. कळलं. बोल, काय झालं? नाही, काही झालं नाही. मला सांग, तुला काय तो वजलावर भेटला होता? नाही, मला कळलं म्हणून विचारतोय. भेटला होता. काय म्हणाला? काय नाही, सुलेखाबद्दल विचारत होता, कुठे आहे, काय आहे. मग काय, मी म्हटलं मला काय विचारता, तुम्हीच सांगा मला कुठे आहे ती. तो पण सुलेखाला शोधतोय. कशाला? त्यांच्यामध्ये लॉकअपमध्ये असलेली तनिष्का आणि सुलेखा या दोघींनाही कंट्रोल करणारी आणखी कोणीतरी तिसरी व्यक्ती आहे. त्या तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला सुलेखा हवी आहे. तिसरी व्यक्ती? रघुनाथ शास्त्रीचं काय झालं? नंतर वासंती सदाशिव कसे गेले? आणि मग पुढे काय काय घडलं? हे सगळं तुम्हाला कळेपर्यंत खूप उशीर झाला असेल. कारण शास्त्रांना जोपर्यंत हे कळेल तोपर्यंत पुन्हा हेच सगळं घडलं असेल. पुन्हा हेच. पण मागच्या वेळी अपूर्ण राहिलेला माझा सूड यावेळी मी पूर्ण करणार. मी तो पूर्ण करणारच. बीपी इज नॉर्मल, तरी त्यांना काय प्रॉब्लेम आहे हे कळत नाही. काय डॉक्टर? काय नाही यशवंतराव, मी निघतो. निघा तुम्ही, पण मी तुमची फी अजिबात देणार नाही. नका देऊ. तुम्हाला डॉक्टर सुद्धा म्हणणार नाहीये. का? वासुदेव म्हणणार आहे, वासुदेव. तसा फारसा फरक नाही आहे तुम्हा दोघांमध्ये. तो सकाळी सकाळी उठून त्याच्या चिपळ्या घेऊन बाहेर पडतो. तुम्ही तुमचा स्टेथोस्कोप, इंजेक्शन, तो आशीर्वाद देऊन दान घेतो. तुम्ही औषध देऊन पैसे. एक मोठा फरक आहे, तो इतकाच की तो सगळ्यांना मोठ्याने ऐकू जाईल इतक्या आवाजात गाणं म्हणतो, आणि तुम्ही लोकांच्या कानात गुणगुणता.
हा? मी येतो. 1 मिनिट. हा रोज काय येतो? तुम्हाला भेटायला. कमी कोण आहे त्याचं? आणि आपले पैसे वर आलेत का रोजच्या रोज त्याला द्यायला? ते डॉक्टर आहेत. असतील. मी रोगी नाही आहे. ते डॉक्टर ठरवतील. ज्या दिवशी मला डॉक्टर सांगतील की तुम्ही बरे झालेले आहात त्या दिवसापासून ते येणार नाहीत. मला हे कारण पटत नाही. तुम्हाला या जगात कोणीच सांगितलेलं काहीच पटत नाही. मग आता मी काय करू? खरं तर जर मी तुमचा बाप असतो ना तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं सांगितल्या असत्या की मला पटत नाही हे बोलायला स्कोपच ठेवला नसता. तुला काय वाटतं आता नाही आहेस? माझा बाप असल्यासारखा तर वागतोयस. उलट मी तर म्हणेन माझ्या बापानं सुद्धा मला कधी विचारलं नाही इथे का जातोस, तिथे का जातोस, हे का करतोस, ते का करतोस. मग म्हणजे मी तुझ्या नजर कैदेत राहायचं नाही. तुम्ही कुठेही जाऊ शकता. केव्हाही कुठेही कशासाठीही. जगाचा नकाशा आणून देऊ का तुम्हाला? त्याच्यावर बोट ठेवा, हवं तिकडे जा. चला. एकच अट आहे. काय? जिथं कुठं जाल मी तुमच्या बरोबर येणार. सतत बरोबर असायला मी कुकुल बाळ आहे का? नसाल, पण मी तुमचा बाप आहे ना. तुम्हीच तर म्हणालात. ठीक आहे मग कसा नेतोयस? कडेवर नेतोयस की बाबा घरी? चॉईस इज युअर्स. तुम्ही सांगाल तसं. मला कुठेच जायचं नाहीये. गुड बॉय. आणि तरी सुद्धा चॉईस इज युअर्स. जेव्हा जायचं असेल तेव्हा बा अशी खणखणीत हाक मारायची. मला येईन मी. बा. कसं वाटतंय आता पूनम काकू? बरं आहे. कामावर जाईन म्हणते मी आता. काही गरज नाही पूनम काकू लगेच कामावर जॉईन व्हायची. कुसुमात्या तू लक्ष ठेवा हिच्यावर चांगलं. आणि बाहेर पडली ना लगेच फोन कर. हो. प्रिया, कधीतरी काम करायलाच लागणार आहे ना मला. पूनम काकू हो घाई काय आहे? पूर्ण बऱ्या व्हा आणि मग जा ना. मग कोणी काही म्हणणार आहे का? हे आता विषय काढलाय ना तेव्हा सांगते. ही खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. काकू. कुसुमताई तुम्ही काय कुसुमताई? यांना कशाला सांगताय? काही ऐकून घेणार नाही मी तुझं. काकू तू जर काही खाल्लं नाहीस तर एनर्जी कुठून येणार? खरं सांगू का, आईची अजूनही खूप आठवण येते ग मला. घासच उतरत नाही घशा खालून. सारखा डोक्यात तोच विचार. मला तूच सांग पुन्हा, न खाता पिता राहिलं तर मम्माना तरी आवडेल का? काय वाटेल त्यांना? मग खरंच तिचं त्या राजपुत्राशी लग्न झालं आणि ते दोघ जण सुखाने राहू लागले. छान गोष्ट सांगता तुम्ही. आवडली? खूप. असं वाटतं डोळे बंद करावेत
आणि ऐकतच राहावं. आधी काका आणि प्रियाताईला पण सांगत असाल ना लहानपणी? हो ना. तुला गंमत सांगू, आधीला गोष्ट सांगायला सुरुवात केली ना की चौथ्या वाक्याला तो झोपलेला असायचा. आणि प्रियाचं उलटच. गोष्ट ऐकताना ती इतके प्रश्न विचारायची ना, मला भंडावून सोडायची. तुझ्या निमित्ताने खूप दिवसांनी गोष्ट सांगायला मिळाली मला, नाही तर सवयच सुटली होती ग माझी. काय चाललंय? अरे या या. आजीने गोष्ट सांगितली सिंड्रेलाची. अरे वा. म्हणजे आधी ऐकली होती पण मजा आली. खूप छान गोष्ट सांगतात या. तुला मजा आली ना? That's it. कुठलाही विषय समजावून सांगायचा असेल ना, गोष्ट हा उत्तम पर्याय आहे. क्लासमध्ये सुद्धा मी गोष्टीच सांगतो. तुम्ही टीचर आहात ना, मग क्लासमध्ये सुद्धा गोष्ट? अरे ही नवीन पद्धत आहे. कुठलाही विषय मुलांना समजावून सांगायचा असेल तर गोष्टी रूपाने सांगितला तर मुलांच्या दीर्घकाळ लक्षात राहतो आणि पटकन कळतो त्यांना. म्हणजे जशी आजीने आता मला गोष्ट सांगितली ती माझ्या नेहमी लक्षात राहील. म्हणजे या सुद्धा टीचर आहेत. टीचर आहेत? वा. काय वाह? काय कसं बोलताय? मी काही शिकवू शकत नाही? असं कोणी म्हटलं मी? सूर तसाच होता. काय सूर बीर घेऊन बसलीस तू? काय ग पियू, कसं म्हणाले आता? वाह कसं म्हणाले? आणि हसले सुद्धा की नाही? हा बरं बाई, चुकलं माझं. या जगातली सगळ्यात चांगली शिक्षिका तू आहेस. बस झालं समजलं?